आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। हिंगणघाट तालुक्यात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचे पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान। सध्या रब्बी हंगाम सुरू असताना भरपूर प्रमाणात गहू, चणा, मूग, तीळ व भाजीपाला इत्यादींची लागवड शेतकऱ्यांनी शेतात केलेली असून गारपीटसह अवकाळी पावसाने .10 फेब्रुवारी 2024 सायंकाळी हजेरी लावल्यामुळे हिवरा, आगनसरा, टाकळी, मनसावळी, फुकटा, मानकापूर, कोहणा, पिपरी, धानोरा, शेकापूर, बामडा असे हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांना गारपीटसह अवकाळी पावसाचा तडाखा बसून येथील शेतकऱ्याचे व गरिबांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आमचे मित्र राजू वाघाडे यांनी माहिती दिली असता सत्यता तपासण्यासाठी रायगड स्वाभिमानचे प्रतिनिधी स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली। शासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। यंदाच्या वर्षी अचानक थांबलेल्या पावसामुळे व धुक्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून त्याचे भरपूर प्रमाणात उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे। पाहिजे तसे उत्पन्न झालेले नसून हमीभाव सुद्धा दिला जात नाही अशी शासनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। या अवकाळी पावसामुळे झालेले पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे। प्रशासनाने येऊन पंचनामे करून योग्य ती मदत जाहीर करावी अशी मागणी देखील केली जात आहे। रायगड स्वाभिमानसाठी प्रवीण वरभे व अजित फुलके, हिंगणघाट। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।